सुप्रभात मित्र हो, नमस्कार। तर बघताय आपण आता गावी इलाव आणि छान असा वातावरण सकाळचं। तर मित्र हो, छान आपला निसर्ग, त्याचबरोबर पक्ष्यांची किलबिलाट ही आपल्या ह्या गावीच ऐकूक व्यवस्थित भेटता। तर खूप मस्त वाटतं, मन प्रसन्न वाटतं सकाळचं असं वातावरण बघून। तर मित्र हो, बरीचशी ही आपली शेतीची कामं बघताय तुम्ही आटपलेली आहेत। तर आता बऱ्याचशा लोकांची भाज्या वगैरे पण झालेली आहे। तर तुमका माहिती आहे आपल्या या मळ्यामध्ये काय काय पिकतं आता। तर पावसाळ्यामध्ये भात शेती असतं आपल्या, त्याच्यानंतर मग कडधान्य। तर कडधान्याची शेती ऑलमोस्ट झालेली आहे आणि काय काय लोकांची भाजावळ झाली आणि काय काय लोकांची भाजावळ होऊची बाकी आहे। तर बोलो, काल आपण मुंबईवरनं गावी इला, थोडं सकाळचा आजचा हा नजारा आपण बघूया आपल्या मळ्यामधला। तर छान वाटतं। तर चला मित्र हो, आज आपल्याकडे प्रोग्राम आहे आपल्या वाडीमध्ये। तर आपण आज तिकडे जाणार आहोत, तुम्हाला टायटल थंबनेल बोलून तुम्हाला समजलंच असेल। त्याच्यामुळे चला जाऊयात, आपण तयारी करूया, आंघोळ वगैरे करायची आहे फ्रेश होऊन, कारण सकाळीच लवकर आलो आपण इकडे खाली, कारण वातावरण तसं असतं गावचं आपलं। तर चला जाऊया, फ्रेश वगैरे होऊया, नंतर मग आपण ज्या कार्यक्रमासाठी आलो आहोत तर त्या कार्यक्रमाला आपण हजेरी लावूया। चलो। सुप्रभात मित्र हो, नमस्कार। मी मोरगाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते कोकणी मोरी या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये। तर मित्र हो, आपण आता वरती सड्यार इलाव, म्हणजेच आपल्या गांगोच्या राईमध्ये। तर मगाशी तुमका सकाळी आपण बोललो होतो की आज कार्यक्रम आहे आपल्या वाडीमध्ये। तर वरती आलो आहे संदेश बरोबर, संदेश, मी आणि संदेशचा मुलगा। तर असे आम्ही तिघजण वरती बाईकने वरती इलाव आणि थोड्याच वेळाने आपण आता ह्या गांगोच्या राईमध्ये आतमध्ये प्रवेश करू। तत्पूर्वी तुमका सांगता इकडे किती इलाव, कारण गेल्या वर्षी पण आपण हा ब्लॉग केला होता गांगोच्या राईचा नैवेद्य। तर इकडे आपलं देवाचं स्थान आहे इकडे गांगोचं। तर त्याच्यामुळे कसं असतं, इकडे छान प्रकारे आपल्या ह्या आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला, म्हणजे दरवर्षीच आम्ही लहानपणापासून म्हणजे पुरणपिढ्या ही परंपरा चालत आलेली आहे। तर गांगोच्या राईच्या नैवेद्याची, तर कसं माहिती आहे, आज नैवेद्याबरोबर तुम्हाला आपल्या गावाकडील रीतिरिवाज परंपरा ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहेत। तर त्याच्यामुळे तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू ठेवा। आज कसं माहीत आहे, तर सकाळी आपला कसा कार्यक्रम असणार आहे आपल्या गांगोच्या राईचा, तर थोडक्यात सांगतो। तर सकाळी नैवेद्याच्या अगोदर आपण पूजा वगैरे करणार आहे। तर भटजी काका येतील पूजा करायला, त्याचबरोबर त्याच्यानंतर दुपारी नंतर आरत वगैरे सगळं, म्हणजे पूजा झाल्यानंतर आरतीचा हा कार्यक्रम असतो आणि त्याच्यानंतर नैवेद्य। तर असा हा कार्यक्रम आज असणार आहे। आणि मित्र हो, त्याचबरोबर कसं माहीत आहे, आपल्या गांगोच्या राईच्या नैवेद्याबरोबर आपण एक छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर तो तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसेलच। तर त्याच्यामुळे कसं ब्लॉग तुम्ही ना पूर्ण बघा, कारण गावाकडे ब्लॉग मित्रांनो आपले असले की खूप छान असतातच। त्याचबरोबर तुम्हाला गावचे जे आपले रीतिरिवाज परंपरा आहेत हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसून येतील। तर चला जाऊया आतमध्ये आपण गांगोच्या राईमध्ये। तर चला, तर आपल्या ह्या गांगोच्या राईमध्ये आतमध्ये प्रवेश करायच्या अगोदर
आपलं गांगेश्वर ढोल पथक पण इकडे हजर झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। जाऊन लगेच घेऊन येला वाटता। पप्पू गया बघताय ढोल उतरतात आणि आपण पण या ढोलाबरोबर मग आतमध्ये प्रवेश करूया। ह्या साईडला आपला एक प्रवेशद्वार आहे, त्याचबरोबर तिकडनं आपण खालून रोडवरनं इलाव ना तर तिकडे एक प्रवेशद्वार आहे। तर चला आतमध्ये आपण आता प्रवेश करूया। चला तर मित्र हो, सर्वप्रथम आपण चप्पल काढून नंतर मग गांगोच्या रायमध्ये आतमध्ये आपण प्रवेश करूया। तर मित्र हो, या साइड का तुम्ही बघतास की आपल्या वाडीतील काही पुरुष मंडळी ही नैवेद्य बनवताना दिसतात तुमका। आणि कसं असतं माहिती आहे, आपल्या गांगोच्या राईमध्ये जो आपण नैवेद्य बनवतो तो नैवेद्य मित्र हो पुरुष मंडळीच बनवतात, त्याच्यामुळे तुम्ही इकडे महिला मंडळी तुम्हाला कमी दिसतील। व्हिडिओ बघतोय पण काय तर मला लाईक करता येत नाही। तर या साइड का भटजी काकाने सुद्धा या पूजेला सुरुवात केलेली आहे। करून फणसाची आपली जनता भाजी याची इकडे सुरुवात करतायत। अरे सालाबाद प्रमाणे पण इकडे फणसाची भाजी आपली जनता भाजी चालू आहे ना। भजन सम्राट राजा का म्हणता, जोर केला साज बाब्या खावचो ना या मग वाढताना कमी वाढीन मग। तर आजच्या ह्या कार्यक्रमासाठी लागणारे जे तुम्ही बघताय फणस किती आहेत ते माका दी अरू त्रिशा खाया तर मित्रांनो गावीला ना असा काय ना काय खाऊक भेटता, तर लहानपणाच्या गोष्टी आपल्या आठवणीत येतात। तर मित्र हे आपल्या गांगोच्या रायमध्ये कसं असतं माहीत आहे, तर बरीचशी आपल्या गावातील मंडळी या महाप्रसादाचा म्हणजे या नैवेद्यासाठी मित्रांनो या गांगोच्या रायमध्ये येत असतात। तर त्याच्यासाठी कोणाला कमी पडू नये महाप्रसाद नैवेद्य, त्याच्यासाठी ही आपली तयारी आहे। कारण बघता तुम्ही भले मोठे असे टोप चढवलेले आहेत इकडे की आपल्या या गांगोच्या रायमधून कोणी उपाशीपोटी जाऊ नये, तर याच्यासाठी ही सगळी तयारी आहे। तर या साईडला बघताय आपली काही मंडळी
खोबऱ्याची प्रसादी बनवत आहे. इकडे महिला मंडळी तुम्ही इकडे बघता फणसाच्या भाजीची तयारी चालू हा. तुझं काय बरी आहे ना? काय म्हणणार कली लाव मी. हो तर इकडे जोरदार तयारी चालू आहे इकडे फणसाच्या भाजीची. तर गावामध्ये कसा कुळीचा कार्यक्रम असला या एप्रिल मे महिन्यामध्ये तर आवर्जून ही भाजी केली जाता. केळंबिका माते की, भावका देवी माते की, गणपती बाप्पा.
तर या साईडला बघता तुम्ही इकडे फणसाची भाजी जाकीबाई आहे इकडे, त्याचबरोबर आमचं अनिल दादा. तर ढोल वाजवतात त्याच्यामुळे थोडासा आवाज कमी येईल तुमका. तर त्या साईडला आपले गांगेश्वर ढोल पथक वादन करत आहे तिकडे, आणि इकडे बघताय तुम्ही चुलीवर जेवणाची तयारी चालू आहे इकडे. तर मित्र हो, चुलीवरचं जेवण म्हणजे एक नंबरच असतं. तर मित्र हो, मगाशी बघताय की मंडळी कमी होती आणि आता माणसं वाढलेली आहेत इकडे. ही मुंबई कधी इली? गपचूप 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 येतात आणि गपचूप गपचूप जातात काय. तर बरीचशी मंडळी आता वाढलेली आहेत. सांग दिलास काय माका? माका नाही म्हणून सांगला त्यांनी. हा, मी कालच आलो दुपारी, मग हो ट्रेनने आलो. तर इकडे बघा, तर जेवणाची तयारी अजून पण चालू आहे, कारण बरीचशी मंडळी वाढली आता बघता इकडे. तुका लवकर देव झाला नाही, उशिरा येत असता. हा, अरे तर बरीचशी लेडीज इकडे बघताय, आणि त्याचबरोबर तिकडे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. रायमध्ये नैवेद्याचा प्रोग्राम आहे, म्हणजे कार्यक्रम जो आपला आहे ना, तर बरीचशी मंडळी आले तुम्ही बघता या साईडला पाठीमागे. आणि आता जस्ट आपली आरती झाली, आणि आरती झाल्यानंतर मग गाराणं वगैरे होईल आपल्याकडे, आणि त्याच्यानंतर मग जेवणाचा म्हणजे आपला जो नैवेद्याचा कार्यक्रम होईल. आणि इकडे बघता आपला पाळेकरवाडीतला आपला खूप छान असा यूट्यूबर आहे, याच्या पण व्हिडिओ मित्रांनो खूप छान असतात, आवर्जून बघा. नाव सांग तुझं? अतुल पाळेकर, यूट्यूबचं नाव आहे सिंधुदुर्ग अतुल. आणि त्याचबरोबर ना आपला भाऊ पण आलेला आहे इकडे, आणि हा सुद्धा मित्रांनो यूट्यूबर आहे. तर त्याच्या पण आपल्या या
गाव माझं कोकण या यूट्यूब चॅनलला तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खूप छान असतात, गावाकडील असतात, त्याच्यामुळे तुम्ही आवर्जून बघा. आणि मगाशी बघता तर गर्दी थोडीशी कमी होती आणि आता कसं 12-12:30 वाजले आहेत, त्याच्यानंतर बघता पूर्णपणे इकडे माहोल आपला हा छान झालेला आहे. तर आणि कसं आहे माहिती आहे, गेल्या वर्षी तुम्हाला मी बोललो होतो की आतमध्ये इकडे लेडीजला प्रवेश नाही आहे, तर सगळं हे जेवण आपले हे पुरुष मंडळी करतात, त्याच्यामुळे पुरुषाच्या हाताची चव काय असते ही वेगळीच असते मित्रांनो. तर चला आता गारण्याला सुरुवात होईल. मंत्रहीनं देयायनं भक्तिहीनं सुरेक्षणं यत् तुजिदं मया देव परिपूर्णं तत्तु मे रूपं जय जयन्ति यशो दे दिशो दे पुत्रार्थ दे धन दे सर्वार्थ कामश्व दे मे. जय देवाबा श्री गांगेश्वर देवता बातर हे मंत्रकायातील मोरगवाडी यांनी प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आज इथे ब्राह्मणाद्वारे अभिषेक करून घेतल्याने तसं दुपारी महाप्रसाद आहे असा त्यांचा प्रतिवर्षीप्रमाणे तो जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडून दे. कुठल्याही प्रकारे काही त्रास होता का म्हणे त्या संपूर्ण जे गावाडीतील ग्रामस्थ आहेत त्यांच्या मनात ज्या ज्या इच्छा असतील त्या पुऱ्या कर. या परिसरात किंवा अन्य ठिकाणी त्यांच्या वाडीतील काही चूक अपराध कोणाची झाली असेल, चूक अपराध बक्षीस करा. त्यांच्या घरात काही आजारपण असेल, क्लेश असतील, भूत प्रेत संबंधी आधी काय त्रास असेल पूर्णपणे बाहेर जाऊन दे. आणि ईदपासून जिथे जिथे त्यांची मंडळी तिथपर्यंत खडीबंद रखवाले पोटात सुख पतीच्या आनंदी आनंद भलं करा आणि रखवालीचं नावाचं फळ ठेवले ते मान्यता करून घ्या आणि अखंडित सगळ्यांची रखवाली करा. श्री गांगेश्वर महाराज. मुंबई मंडळाचे अध्यक्ष कोकणात खायच्या पण कार्यक्रमात काय कार्यक्रम असतात तर आवर्जून प्रसादी केली जातात. तर इकडे बघता साखर आणि खोबऱ्याची आपली प्रसादी आहे. तर या साईडला तुम्ही बघताय की आपल्या ह्या देवदेवतांचे सगळे नैवेद्य इकडे काढून ठेवलेले आहेत. तर जसा जसा आपण नैवेद्य काढेल तसंच आपण तो देवाला दाखवणार आहोत. तर इकडे बघताय बरेचसे इकडे नैवेद्य काढून ठेवलेले आहेत. तर मित्र हो, आपल्याला ना आपली सबस्क्राईब मंडळी भेटलेली आहेत आणि आपले व्हिडिओ आवर्जून बघतात ती लोक, म्हणजे आमच्या घरातलीच आहेत मित्र परिवार. म्हणजे आम्ही थोडं बघतो बाबा आमच्या लेखाचा. हा धीर आहेत आमचे ते लेख नाही, धीरच आहे, लेख पण आहे, लेखाप्रमाणेच आहे. पण खरोखर बरं वाटतं की असं कोणीतरी आपल्याला बोललं की हे व्हिडिओ बघताय छान असतात, त्यांचा रिस्पॉन्स बघून आपल्याला पण बरं वाटतं की पुढचे आपण व्हिडिओ करण्यासाठी. तर खरोखरच मी काय बघता कोण आहे खरंच तुम्ही ना असे छान ठेवताना आम्ही बघतो. मी रामदास आधी सांगते तुम्ही माझ्या याच्यात पण आहे, आम्ही बघतो तुमचं. तर छान प्रकारे आपली आता इकडे आरत झाली आहे, त्याचबरोबर गाराणं वगैरे झालं आहे आणि आता नैवेद्य दाखवून झालं आहे. आणि आता आपल्या ह्या महाप्रसादाला सुरुवात आहे. म्हणजे आपला गांगोचा जो रायचा नैवेद्य आहे तर त्याला आता थोड्या वेळाने सुरुवात होईल, ते तुम्हाला मी दाखवेनच.